शेतकरी मित्रांनो, हळद लागवडीनंतरचा पहिला खताचा डोस कधी दिला पाहिजे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे खतं घेतले पाहिजे, कुठले कुठले सूक्ष्म अन्नद्रव्ये घेतले पाहिजे, युरियाचा वापर कसा केला पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे खतं कशा पद्धतीनं दिली गेली पाहिजे, या विषयावर आता आपला व्हिडिओ राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, दिसत असलेला प्लॉट माझ्या शेतातील 2.5 एकरचा प्लॉट आहे. या प्लॉटची लागवड आपण 4 जून 2026 रोजी सुरू केली होती. ती लागवड आपली 6-7 तारखेपर्यंत चालली. त्यानंतर मित्रांनो, याला आपण लागवड करताना एक पोतं 10-26-26 या खताचा वापर केला होता. त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण याला एक ड्रिचिंग घेतली. त्या ड्रिचिंगमध्ये आपण मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा आणि NPK बॅक्टेरिया या 3 जैविक औषधाचा वापर केला होता. त्याचा पण तुम्हाला आतापर्यंत आपण व्हिडिओ दिलेला आहे. आणि आज आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो मित्रांनो, म्हणजे लागवडीपासून आपल्या प्लॉटला आज 35 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपण आज हळदीला दुसऱ्या खताचा डोसाचा वापर करत आहोत. या डोसमध्ये मित्रांनो आपण 9-24-24 महादन कंपनीच्या 2 बॅग घेतलेल्या आहेत. त्यासोबत 20 किलो युरिया आणि 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये असा भेसळ खताचा डोस आपण या प्लॉटला देण्याचं काम आज करत आहोत. मित्रांनो, ही खतं माझ्या जमिनीनुसार, माझ्या माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार आपण ठरवलेली आहेत. तुम्ही तुमच्या जमिनीनुसार, तुमच्या माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार कुठलं खत तुमच्या जमिनीला गरजेचं आहे त्या खताचा वापर करा. कोणीही सांगत असेल किंवा कोणी वापरत असेल किंवा मी सांगायलो म्हणून तुम्ही ही खतं वापरली पाहिजे असं करू नका. तुमची जमीन आहे, तुम्हाला माहीत आहे तुमच्या जमिनीमध्ये कशा पद्धतीनं पिकं येतात. तर खताची निवड ही तुमची राहिली पाहिजे. चांगला अभ्यास करून तुम्ही खताची निवड करून घ्या. मित्रांनो, बरेच शेतकरी मी पाहिले खत देताना 2 तासाच्या मधात वरून असं खत फेकून देतात आणि त्याला वरून पाणी देतात. 10% खत मित्रांनो तशा पद्धतीनं जर तुम्ही दिलं तर तुमच्या पिकाला त्याच्यामधलं 10% खत लागू होणार नाही. त्यामुळे आपण एवढ्या महागाचे खतं घेत आहोत. आज एक खताचं पोतं कमीत कमी 2000 रुपयाचं आहे. मित्रांनो, जवळपास आपला 5 ते 5.5 हजाराचा एका एकराचा खर्च आहे आजच्या पोझिशनला. त्यामुळे खताचा योग्य वापर करा, जेणेकरून आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा मिळाला पाहिजे. मित्रांनो, हे तुम्हाला दाखवायचं कारण पाहू शकता तुम्ही, हळदीचा जो स्टम आहे आणि पानाची सुरुवात हळदीच्या कंदापासून किती उंचावर सुरू झालेली आहे. याचं कारण मित्रांनो, कुठलंही औषध नाही, कुठलंही खत नाही. हे तुमची जमीन आणि तुमचं बेणं कशा पद्धतीचं आहे, तुम्ही त्या बेण्याची काळजी कशी घेतलेली आहे, किती निरोगी तुमचं बेणं आहे, त्यावर हे सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात. महत्त्वाचा मुद्दा बघू शकता तुम्ही, आपण बैलाच्या साहाय्यानं कशा पद्धतीनं 2 तासाच्या मधात हळदीला खत देत असतो. याच पद्धतीनं तुम्ही पण खतं द्या. बाजारात चांगले चांगले नवीन यंत्रसुद्धा आलेले आहे. तुमच्याजवळ जर बैलजोडी नसेल तर तुम्ही त्या यंत्राद्वारे सुद्धा खत देऊ शकता. दाखवायचं आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण केलेला खर्च हा पुरेपूर फायदा देऊन गेला पाहिजे. त्यासाठी आपण वेळोवेळी तुम्हाला असे व्हिडिओ दाखवण्याचं काम करत असतो. हे खत पेरायसाठी आणि 2 कंदाची साईज वाढण्यासाठीच मित्रांनो आपण 2 तासातलं जे अंतर सांगतो 14 इंचाचं, त्याचं एकमेव कारण हेच आहे की आपल्याला मधात खतं देताना काही प्रॉब्लेम गेला नाही पाहिजे. त्या हिशोबानं तुम्ही तुमच्या शेतातले कामं करा. सांगितलेल्या पद्धतीनं ज्याला योग्य वाटते त्यानंच या पद्धतीनं काम करा. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, फक्त माझ्या शेतामधले जे आपण कामं करत असतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला हे वापरा की हे टाका की असं करा असं मी कधी सांगत नाही. त्यामुळे मित्रांनो, हा समज मनातून टाका.
मनातून काढून टाका की मी तुम्हाला मार्गदर्शन करायलो, असं काहीही नाही. मी फक्त माझ्या शेतातली कामं वेळोवेळी तुम्हाला दाखवतो. तुमचे काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद.